आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेस सरकार स्थापन करेल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी आज मतदान झालेलं असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। हरियाणामध्ये काँग्रेससह भाजप, आम आदमी पक्ष, इनेलो, बसपा आणि जेजेपी आझाद समाज पार्टीची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। तर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, काँग्रेसचे नेते भूपेंद्र सिंग हुड्डा आणि जेजेपीचे दुष्यंत चौटाला यांच्यासहित 1027 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे। दरम्यान जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे सरकार काँग्रेस स्थापन करेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर कोणत्या एक्झिट पोलने काय अंदाज वर्तवलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ध्रुव रिसर्चनं काँग्रेसला 57 जागा दिल्यात, भाजपला 27, इतर 6 तर एकूण 90 जागांचं हे आपण एक्झिट पोल पाहतोय। मॅट्रिजनं काँग्रेसला 55 ते 62 जागा येण्याचा अंदाज वर्तवलाय आणि भाजपला 18 ते 24 तर इतर 2 ते 8। न्यूज 18चा एक्झिट पोल आहे, काँग्रेसला 59 जागा दाखवतोय, भाजपला 21, इतर 10। दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 59 जागा मिळत आहेत, भाजपला 21 जागा तर इतरला 10 जागा। आणि पीपल्स पल्स या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 55, भाजपला 26 आणि इतर 4 ते 6। हरियाणाचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय। जवळपास हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत जवळपास सर्वच एक्झिट पोलने दिलेलं आपण हे चित्र पाहतोय। एकूण 90 जागांसाठी हरियाणामध्ये निवडणूक झालेली आहे, मतदान पार पडलेलं आहे। आता 8 ऑक्टोबरला मतमोजणी देखील हरियाणाची होणार आहे, त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असतं।